नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. किमान पेन्शन, सरकारची स्पष्ट भूमिका, वाढीव पेन्शनचा प्रस्ताव नाहीच. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किमान मासिक पेन्शन वाढवण्याची मागणी आता जोर धरत असताना सरकारने याबाबत मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार सध्या किमान पेन्शन थेट वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढविण्याची मागणी आता सातत्याने केली जात आहे. महागाईमुळे किमान वाढीव पेन्शन देण्याची मागणी मात्र आता अधिक तीव्र करण्यात आलेली आहे. दरम्यान हा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित करण्यात आलेला होता. महाराष्ट्रासह देशभरातील पेन्शनधारकांच्या मागणीचा उल्लेख करत सरकारकडे याबाबत ठोस निर्णय किंवा वेळापत्रक आहे का, असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता. यावर उत्तर देताना सरकारने सांगितले की निधी नियोक्त्याकडून वेतनाच्या 8.33% योगदानातून आणि सरकारकडून 15,000 रुपयांच्या वेतन मर्यादेवर 1.16% योगदानातून तयार होतो. सरकारने पुढे स्पष्टही केले की पेन्शन निधीची आर्थिक स्थिती ही भविष्यातील देयके घेऊनच कोणताही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याने सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता भविष्यात या विषयावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता पूर्णपणेही नाकारता येत नसली तरी सध्या तरी पेन्शन वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पेन्शनधारकांची भ्रमनिराशा झालेली आहे.